विषयी एवढं अट्रॅक्शन होत नाही. आता अरिना मला पण आवडते, मी रडू तिच्यासाठी. मित्रांनो मी का असते तुम्हाला पण कळालं असं ना थंबनेल बघून. यार आजचा एपिसोड ना ठीक चालू होता, म्हणजे असं नाही की भांडणं चालले एवढं खूप काय काय चालू आहे असं काही नव्हतं. बट तो सराफ शेवटी प्रोमो आला त्याच्याने मी असं झालो की काय बघतोय मी, म्हणजे हे खरंच आहे. त्या प्रोमोमध्ये काय होतं, तिने शो नाही बघितलाय, अरिना आणि वैभवची लव्ह स्टोरी दाखवली होती आणि सेकंड कटला आर्या रडते. मला वाटलं तिला सगळेजण टार्गेट करतात म्हणून ती रडत असेल, पण असं नाहीये काहीच. प्रॉब्लेम काय आहे ना की तिला अट्रॅक्शन झालंय वैभव विषयी आणि त्याच्यामुळे ती रडते. तुम्हाला वाटत असेल की मी हराई माणूस आहे की एका प्युअर लव्हला, प्युअर इमोशनला मी हसतोय. हे बघ सीधीशी गोष्ट आहे, एवढ्या लवकर कुणाच्या विषयी एवढं अट्रॅक्शन होत नाही. अट्रॅक्शन होणं ठीक आहे, मला ही आता अरिना मला पण आवडते, मी रडू तिच्यासाठी की नाही नाही ती वैभव बरोबर आहे, मग माझी कशी माझ जळते असं होणार नाही ना. सो मला काय वाटतंय, आर्या खूप जास्त कन्फ्यूज आहे गेम मध्ये, पूर्ण कन्फ्यूज आहे. आणि त्याच्यामुळे तिला जे घरचे आहेत त्यांना तर हेच वाटते की हे जे बॉडी बिल्डर्स आणि त्या दोन मुली निकी आणि जान्हवी हे जे आहेत ते स्ट्रॉंग टीम आहे. कदाचित त्यासाठी आर्या तिथे घुसण्याचा प्रयत्न करत असेल, कारण अरबाज बरोबर होऊ नाही शकत कारण निकी आहे. आणि वैभव बरोबर करायचं झालं तर थोडासा चान्स आहे कुठेतरी असं तिला वाटतंय, मला नाही. आणि हे फेक आहे, हे प्रचंड फेक आहे जे आर्या करते. एवढी चांगली खेळत होतीस, ठीक आहे आता काय बोलणार यार, जाऊ देत सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला काय म्हणायचं, हे फेक आहे की आर्याला खरंच त्याच्याविषयी अट्रॅक्शन झाले? कमेंट करा आणि आपण असे दररोज येणार. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि उद्यापासून वोटिंग फ्रेंड्स, आज 5 जण नॉमिनेट झालेली आहेत, 5 की 6 ते पण नंतर व्हिडिओमध्ये बोलू. ठीक आहे, तर आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, पीस, बाय.